यार काय करायचं? अरे सांग की काय करायचं? थांब की जरा डोकं लावू का नको? अरे तिच्या त्या मैत्रिणीला माहित असं ना ग मिनीला. नसलेलं उगं वापरू नको डोकं. जा जाऊन बस तिकडे. बस जाय. हॅलो हॅलो मिनी, अगं तुला मंगीचा काय फोन बिन तुझ्याकडे आली काय? नाही बर, आली बिली तर कळव. हा काय म्हणाली? नाहीये त्याकडं. नाही. काय करतोय? अरे पोलिसाला फोन लावतो. येडा खुळा, ठेव खिशात. अरे ते लगेच शोधून देतील ना. आणि काय सांगणार? शाहरुखशी लग्न करायचं म्हणून पळून गेली. काय गिन्यान गेलं, ठेव खिशात. ते मागच्या वेळेस माहित नाही का पोलिसांचा? ग बस आता, डोकं लावू नको. त्या रुपीला फोन लावतो. इथं टायमाला फोन बंद आहे. निंबुनी बिंबुनी तास खरं जायचं नाही कुठं. आईला ना भावड्या किती वेळ झाले गेले? अरे बराच वेळ झाले ते जाऊन, म्हणून तर म्हणतोय मी. तू भाऊला फोन करून बघतो का? तुम्हाला कळत सांगा बरं का? हो भाऊ, अरे काही कळत सांगा बरं का? हा? नक्की. हा. हॅलो. बावड्या, भेटली का मंगी? अरे नाही ना, सगळं गाव धुंडाळलं मी, कुठं सापडणार आहो? आयला न सांगता कुठे गेली असन. बरं तुला धावली की मला कळव. बरं तू जाऊ दे, तू घरचं सांभाळ. हा, काळजी करायचं कारण नाहीये. भावड्या, तू खालच्या आळीला बघितलं का तिला? नाही. बरं ऐक भावड्या, पोलिसांना बिलिसांना काय कळवू नको. हा, मी नाही कळवत. उगा गावात बोबाटा व्हायचा. तर भावड्या, मंगल सापडली पाहिजे यार लवकर. भेटन रे, काळजी नको करू. असं इकडे कुठं. ठेवू का? कळव. हे मदन, आईला मला काय समजाना कुठे गेली असेल मग. अरे एक तर कुठं जावं हे माहित नसेल तिला. फक्त काय होऊ नये म्हणजे मिळवलं. अरे तसं काय होत नसते. असं इकडे तिकडे कुठेतरी. काळजी नको करू. फक्त मंगी भेटेपर्यंत आईला सांभाळायला लागल. अरे हा, Please, don't cry. Please, calm down. Calm down. आधी हे आहे. अगं शांत होई बरं. हा? काळजी करू नको. पोपट्या गेलाय ना बघायला ग. काळजी करू नको तर काय करू? अरे लग्नाला आली असली पण काय झालं र? लहानच आहे ना ती. पदार्थ कुठं गेले असेल रे मला करू. आहे, काळजी करू नको. मी आणतो ना शोधून. हा, रडू नका. डोळे पुस. हवं काय झालं व? शेताकडे पण नाही गेली. ना काळजी नका करू. असं ते इथंच कुठं तरी भेटन.
कशी काळजी नको करू पुरी. हा? सकाळपासून काही खाल्लंय नाही तिनं, तशीच गेली. एवढी मोठी आहे का ती? तो असंच आहे. पोरीला आधीच फोडून काढलं असतं ना तर घर सोडून जायची हिंमतच झाली नसती तिची. अगं मारायचं म्हणजे काय करायचं होतं मी? नान्या, आवाज वाढू नको. जवान पोरे साधी फाट्यावर सुद्धा गेली नाही कधी. अगं त्याच तर टेन्शन आहे ना मला बी. No, Dibiachi. Please calm down. And please don't fight among yourselves. It's very important to find Mangal right now. नाना, राजकुमारी तुम्हा दोघांना शांत व्हा म्हणतात. मंगी महत्वाची आहे ना. मदन, अरे त्या पोपट्याला फोन लावून पाय ना. हा. अरे मामा. हा बोला. अरे ते आमची मंगी दिसली का? नाही दिसली बाबा. नाही? नाही. हॅलो. हा पोपट्या. अरे अख्खं गाव फिरतोय बाबा, कुठं सापडणं झाली. पाहतोय मी आता. बर ठीक आहे. हा. तिची लग्नाचीच इच्छा नव्हती म्हणूनच पळून गेली वाटतं. वहिनी आता चर्चा नको ही. Gabu, what Rani Vanya saying? She says Mangal is not interested in getting married. That's why she left. If this is the case, then it's our fault. Even I left my family, my father. I eloped with Madan because my father was against this decision. This is the freedom of girl as well. Yes. ती म्हणते आपलं चुकलंय. तर मंगीची इच्छा नव्हती लग्नाची तर आपण पण करून नव्हतं द्यायला पाहिजे. जर तिच्या वडिलांनी केलं तर ती पळून आली. इथं काय चाललंय आणि तिचं काय चाललंय घोटाळा घालणी. आणि समध्या गोष्टी नको ना सांगत जाऊ तिला. राजकुमारी काय बोलल्या का? नाही काही नाही. नाही, राणी वहिनी म्हणल्यासारखं वाटलं ना. राणी वहिनी बरोबरच बोलल्या असं म्हणले. हा, मी बरोबरच बोलते, पण मा कुणाला ऐकायचं नसतंय ना. राणे, ही येळ आहे का? कोण चूक कोण बरोबर पाहिलं का? आजे वहिनी आपल्या आपल्यात भांडणं नीट दिसतंय का? मंगीचं बघावं लागन. थांबा जरा. ए मदन, तिचं हे लागत का पाय बर? आपलं हे, अरे फोन लागतो का पाय बर? उचलत नाही ना ती. परत लावून पाय ना. आजे उचला ना ती. आत्ताच लावत होतो ना. आओ बघा ना एकदा लावून. नाही उचलत आहे. ही काठी लय अगोदरावानी वागू राहिली. हा, Should we call police? नो वेट वी वेट. काही कळलं खरं? अरे फोन लाव ना तू. नाही. ए भाऊ
अरे शांत राय ना भाऊ. आयले एक तर डोक्याचा भुगा झाला, वरून तो ह्याच. तुम्ही नुसते हातच जोडत बसा. अहो, काहीतरी करा ना. काजू काय म्हणता बहिणी? काजू तिला स्थळ आवडलं नाही म्हणूनच गेली असं का ग? अहो पण मग तसं सांगायला पाहिजे होतं ना तिने. कसं सांगन ग? सासूबाई डुबी आजी समजाच वरडाले तिहावर आणि त्यात ते पोरगही दाखवलं नाही. नाही हो, तसं काय असतं तर मला सांगितलं असतं. आता तुझ्याशी कशाला बोलन ती? मनात घोळत असन ग तिहा. काजू मी सांगते बाई, मी आणलेलं स्थळ जर पाहिलं असतं ना तर बाहेरच गेली नसती. अहो वहिनी, स्थळाचं काय घेऊन बसताय? मंगी भेटाय पाहिजे. बाई मला पण ती काळजी बर का. जीभ असं मही वाकडी बोलायला, पण कधी वाईट चिंतित नाही मी तिचं. अहो पण तसं नाही म्हणले मी. तीच मावळायच्या आधी शोधा, नाही तर लय अवघड जाईल. मी आज जातो आता. अहो मी आपण येते ना. अगं पण Martin, are you going outside? Can I come along? संग यायचं म्हणते. नो नो यू नो नथिंग. प्रॉब्लेम काय झालं? चल. Kazu, take care. काळजी घ्या म्हणतायत. बावड्या सापडली का? नाही राव, सारं गाव पाहिलं पण कुठंच नाही. तू एक काम कर ना, तू खालच्या गावाकडे जाय. तिथं तिच्या मैत्रिणी आहे, तिथं असेल ती. रडू ना ग. काजू वहिनी रडल्याने होणार आहे का? पाहावं लागन, सापडन ती, काळजी करू नका. भाऊजी पण नक्की शोधून आणा. तुम्ही काळजी करू नका, तुमचा आणि जरा दमान जा. बस 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 चल लवकर.
थांबा थांबा ना. काय झालं काजू? कायला रडती? मी काय म्हणते, फाट्यावर जाऊन यायचं का? एवढ्या लांब फाट्यावर कायला जाईन ती? तिला फक्त फाट्यावर कसं जायचं माहितीये. बऱ्याच वेळाला मी तिच्या तोंडून ऐकलंय की फाट्यावर इकडे जातात तिकडे जातात. बर चल, रडू ना ग. अहो मंगी, मंगी काय बरं हे असं? मंगे, ही पद्धत आहे अशी घर सोडून यायची? जाऊ द्या, शांत व्हा, चल घरी. मला नाही यायचंय. अगं मंगे असं काय करतीस? अहो जाऊ द्या नाही ना. म्हणलं ना. अगं मंगे काय झालंय तुला? तुम्ही का म्हणून असं करताय? अगं काय केलंय आम्ही मंगे? मला शाहरुख संगच लगीन करायचंय. अगं मंगे येडी बिडी झालीस का तू? लहान आहे का तू? हे असंय तुमचं. घडीत लहान म्हणता, घडीत मोठी. मंगे, अगं असं शक्य आहे का? काय? बरं मला सांग, आमच्या लग्नात तू मजा केली होती का नाही? मग तुला असं कधी वाटलं का मी सुखी नाहीये? अगं मंगे, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी एकदा तरी वेळ येते की त्याला असं वाटतं समजा जग त्याच्या विरोधात आहे, पण खरं तर त्या वेळेला ना आपलेच माणसं आपल्या बाजूला असतात आणि आजवर त्यांनी आपलं कधीही वाईट केलेलं नसतं. तरी असं काऊन होतं सांग बरं? कारण आपण त्यांच्याकडे ज्या नजरेनं बघतो ना, त्या नजरेत घोळ झालेला असतो. ज्या माणसासंगत आपण कधी बोललो नाही, फक्त टीव्हीवर बघतो, त्याला भेटायचा विचार आपण करतो. आणि ज्यांनी आजवर आपल्याला लहानपणापासून वाढवलं, मोठं केलं, त्यांचा विचारही आपल्या मनाला शिवत नाही. म्हणजे आपलंच कुठेतरी चुकत असेल ना. अगं तो पिक्चरचा हिरो आहे, त्याला बायको आहे, पोरं आहे, तो कसा आहे, कुठं राहतो, काय काही माहिती आहे का? सांग बरं. मुंबई. कुठं आलं मुंबई? नाही माहित ना? तरी हे असं घरातून एकटी निघून आलीस? उद्याच्याला तुझं बरं वाईट झालं असतं तर काय केलं असतं आम्ही? कुठं शोधलं असतं? सिनेमाचा हिरो आपला नवरा असावा असं ह्या वयात वाटणं साहजिक आहे ग. खऱ्या आयुष्यात आपल्या काळजीनं ज्याचं डोळे भरून येतं, आपल्या चेहऱ्यावरचं हसू पाहून ज्याच्या चेहऱ्यावर हसू फुलतं, जो आपल्याला मनापासून जीव लावतो, तीच आपली माणसं असतात. तोच हिरो असतो. कारण आपल्या पायाला ठेच जरी लागले ना तर त्याच्या डोळ्यात पाणी येत असतं. आपण त्याला माहित नाही आणि त्याच्यासाठी घर सोडून जाणं बरं दिसतं का? काय वाटत असेल त्यांना? लई वाईट वाटलं असेल ना? अगं वाटणारच ना. आता काय करू मी? घरी चल. आणि जोर तुला मुलगा पसंत पडणार नाही ना
तर म्या तुझं लग्न होऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे तुला. वहिनी मंगे आता येणार आहेस आमच्या बरोबर, थांबणार आहेस इथं, का जातेस मुंबईला? दाद्या